हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप वेळानंतर ब्लॉग करते आहे, आय नो. सो आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण की मी आज चालली आहे मलाडला. गणपतीचं आगमन आहे आम्हाला जिथे बोलवलं गेलंय म्हणून. सो तयारी जर माझी कुठपर्यंत आली असेल बघायची आहे तर मी कन्फ्यूज आहे. मी ही साडी नेसू की मी ही साडी नेसू की माझ्या वहिनीने दिलेली ही साडी नेसू. सो कळत नाही. आणि आज मी जाऊन ज्वेलरीज आणले खूप प्रेमाने आणि ती एकही ज्वेलरी म्हणजे ही ज्वेलरी कुठल्याच साडीवरती जात नाही आहे. बरं मग ठीक आहे, जाऊ दे. मग म्हटलं आता ही नेसायची म्हणून मी हिरव्या बांगड्या आणल्या. पण आता माझी मैत्रीण बोलते ही बरी दिसतीये, पण ह्यासाठी मी बांगड्या नाही आणल्यात. एनीहू आय गेट रेडी. लवकरात लवकर रेडी होते आणि मग पुढे काय होते ते तर मी तुम्हाला दाखवेन. बाय. आर यू गाईज रेडी फॉर द रिव्हील? मी वहिनीचीच साडी नेसली आहे कारण की मला असं वाटलं की ती ग्रीनवाली पहिलं नेसली होती, मग फोटोज वगैरे काढलंच चुकून कोणीतरी तर कसं पोस्ट करता येईल ना, म्हणून मग ही नेसली. तर मला कमेंटमध्ये सांगा कशी दिसतीये मी. पण एकदा बघूनच घ्या. मागचा कचरा, पुढचा कचरा, बाजूचा कचरा सगळं इग्नोर करा. लेट मी नो. स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो. आता आपण चाललो आहोत श्रुतीकडे कारण की तिला फक्त दाखवायचं आहे मी कशी दिसते आणि तिला विचारायचं आहे मी कशी दिसते. सो लेट्स गो. हाय. It was at this moment that she knew. She fucked up. बापरे. नाईस. श्रुती कुठे आहे? पाय दिला का मी त्यावर? शी यार, वास नको यायला आता. तेरी मालकीन किधर है? दूर रहे मेरे से, दूर रहे. श्रुती कुठे आहे? ए श्रुती, मी चालली, चल. कशी दिसतीये मी? चांगली दिसायला लागली आहे. गजब बेइज्जती है. आल्या आल्या यांनी केलेल्या गू वरती पाय दिलाय मी. बाळी वगैरे घातली पोरीने, काय आता बोलायला नको. तुम्ही चालू करा तुमचं डेकोरेशन. मी भेटते तुम्हाला उद्या. आणि श्रुतीच्या घरी गणपतीला या गाईज. 5 दिवसाचा असतो ना. आले तर चालतील ना सगळे? सगळ्याला काय मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस टाकते, या. सो अर्ध्या रस्त्यात मला रिअलाइज झालं की मी इयरफोन्स विसरली आणि विदाऊट इयरफोन्स नाही जमत. तर आता इयरफोन्स घ्यायला मी परत घरी चालली आहे. आता मम्मी मला ओरडणार आहे कारण की तिला नाही आवडत सारखं सारखं दार उघडायला. पण ठीक आहे, रिस्क है तो इश्क है. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. फायनली संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि मी निघाली आहे. आता मी भेटू धनश्रीला. आम्ही म्हणजे मी. मग धनश्री आणि मी कॅब करणार, मग रस्त्यात आम्ही अभिला पिक करणार आणि मग आम्ही ऑल द वे मलाडला जाणार. तर हा थोडासा आहे ट्रॅव्हल आम्हाला, पण ठीक आहे, बघूयात, मजा येईल. आता आपण धनश्रीची वाट बघतोय तिच्या घराखाली. कॅब येऊन थांबली आहे पण धनश्री मॅडम अजून आले नाही आहेत, तर माहिती नाही काय सीन, थांबावं लागेल. One eternity later. काय रे, केवढा लेट करते? अरे यार, माझ्यावरती परत शिक्का लागणार आहे का की मी उशीर करते? तयार झालेली माझी कॅब 3 वेळा कॅन्सल झाली. मग नंतर मला कळतंय की माझ्या साडीचा पूर्ण फॉल निघालाय. मग मी मम्मीला दाखवलं, मग ती मला ओरडली का, तिला असं वाटलं मी पाय कुठेतरी अडकवून तो फॉल काढला. मग नंतर तिला रिअलाइज झालं ओ मशीनची शिलाई. मग तिने हाताने ते शिवलं माझा फॉल. असं थोडंसं लेट झालं. मला कॉल करून सांग. नाही पण कॅब बुकड होती माझी तेव्हा. कॅब कॅन्सल करून नाही केलं हे सगळं. कॅब येईपर्यंत हे सगळं केलं, मग त्यांनी कॅन्सल केली समोरून कॅब माझी. असे 3 कॅब कॅन्सल झाल्यानंतर एक काका, भले काका, त्यांनी ऍक्सेप्ट केली माझी रिक्वेस्ट आणि मग मी आली इथे. एवढंच का तू रिजेक्शन सहन करते? ओरडलेत आम्हाला. जैसे चिड़ता कोई साज है, हर काम को टाला करते हैं,
ये सपने पाला करते है. मग मोगरा का हो श्रुतीने दिलाय मला. कोणाची तरी आठवण आली बाबा मोगरा बघून आम्हाला. ती आमच्या जवळच राहू दे आठवण. चला अजून 23 मिनिट्स बाकी आहे मग आम्ही पोचू. आणि अभि तर आत्ताच घरी जायचं बोलतोय. त्याला मला पोचायच्या आधी 10 वेळा विचारले त्याने घरी कधी पोहोचला. काय ग धनश्री काय खातीयस? आमच्या अभिने पिझ्झा बघा कसा खाल्लाय. कसलीच छान आहे. स्वतःची प्लेट साफ करायचा नंतर ब्लॉग चालू केला. माझी प्लेटच नव्हती इसलिए तो खाया मैंने. अरे गाईस असं इथे इथे ठेवून पिझ्झा इथे ठेवून खाल्लाय मी. मला दाखवत नाही. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है. मला काय माहिती तुम्हाला आवाज येतोय की नाही. धनश्री हे लोक व्हिडिओ शूट करत होते. मला वाटलं झालंय म्हणून मी अशी पळत आली आणि ते शूट झालंय आता. मग काय वाटतंय कसा झाला तुमचा प्रोग्राम? या लोकांनी आम्हाला चला. मी आणि गौतम लवकर निघालो होतो कारण आम्हाला दोघांनाही बर्थडेज अटेंड करायचे होते. पण मग आमच्या ड्रायव्हर दादांना CNG भरायचं होतं म्हणून आता आम्ही नाही आमच्या गोष्टी त्यांना कळाल्या की आम्हाला लवकर पोहोचायचं म्हणून त्यांनी एक जागेवरच एक कारण उपस्थित केलंय. ते CNGचं होतं आणि त्यांनी आमची मारली वारी. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. किती वाजलेत गौतम? 11:30 आम्हाला पोचायचं होतं 12 वाजता आणि बर्थडे 45 मिनिट लागतात पोहोचायला. तर सर्वेश तू माझा ब्लॉग बघतोस तर यामुळे मला लेट झालाय तुझ्या वाढदिवसासाठी. मी सॉरी. मी उपस्थित आहे तर मी देऊ शकतो. हा चष्मदीत गवा. सहानुभूती देऊ शकतो. ठीक आहे. बाय द वे हॅपी बर्थडे. मला घरी यावं लागलंय कारण की माझे घरचे झोपणार होते तर मला चावी हवी आहे घराची. आता मी पटकन चेंज करणार आहे आणि मग आम्ही करणार आहोत सर्वेशचा बर्थडे. तर पटकन चेंज करते आणि मग आपण डायरेक्ट आता बर्थडेलाच भेटू. रात्रीचे 12 वाजलेत. बर्थडेचा केक राहिला बाजूला. आम्हाला लागली आहे भूक तर आम्ही खातोय. हा शुभ ना. केक काय भाडोय. सर्वे जर तू हा ब्लॉग बघत असशील तर तुला तुझी इम्पॉर्टन्स कळली असेल आमच्या आयुष्यात. यश सँडविच. फायनली सेलिब्रिटी गेस्ट आले आहेत. Oh my God. त्यांचे उपकारच आहेत आमच्यावर की ते केक कापायला आलेत. नाहीतर काय आज खरं नव्हतं. क्या बोलतीये शुभोना? मैंने कितना वेट किया. बर्थडे हेअरकट बघा. बर्थडे हेअरकट दाखव रे जरा. वा वा वा. पण का केलंयस तू हे? चुकून झालं पाहिजे. जनता जवाब चाहती है. गलती से हो गया भाई, गलती से हो गया. इतना भी नहीं बोला था काटने. आपने फिर भी मेरे एक्स से कम ही काटा. कौन सा केक है शुभोना? ब्लूबेरी चीज केक. जी व्यक्ती
बेकरी मधला तो पाववाला केक डिझर्व करते, तिच्यासाठी असं काहीतरी आणलंय. मावा केक भाई, मावा केक. अरे जरा असं हो, एका साईडला गेला भाई. अरे खाली आहे भाई. गाडीमध्ये तो किती वेळ पडेला सर्वेश. नाही पडणार नाही. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर टोपी मा सर्वेश, हॅपी बर्थडे टू यू. मैं चुप बैठूंगी, आई प्रॉमिस. क्या हो गया, तू इतनी खुश क्यों है? क्या? तर प्लॅन असा झाला की आता आम्ही मुंबई जाणार आहोत. मुंबई दर्शन, नाईट लाईफ बघू आता. खुश बघा किती आहे ही. कॅप तकदीर की टोपी. आप मुंबई आ सकते हो. नेहमी सारखं मरीन्सला झालो. तिथे नाही बसू दिलं गेटवेच्या इथे. सो मरीन्स इट इज गाईज. आता झोप उडवायला कॉफी पिणार आहे. मस्त वाटतं रे, पण मला हे आवाज जाम थँक्यू भैया. कॉफी इट इज गाईज. यांना कॉल येत आहेत. आम्ही काय नाही, आम्ही फक्त लाटा वगैरे सॅड भाई. मला आणि सुबोना तेरको भी नाही आहे ना किसी का कॉल. आम्हाला कॉल नाही, आम्हाला आमचे आई वडील पण नाही कॉल करत. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. तर सकाळचे 5:30 वाजलेत. आत्ता चाललोय घरी. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वेश. आणि माझा ब्लॉग इथेच एंड करा. बाय बोला सगळ्यांना. गुड नाईट गाईज.